सर्व आदरणीय गुरुजनांना माझे नमस्कार. मी शारद लक्ष्मी दानय्य कवडगी मठ. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. लवकरात लवकर महाराष्ट्र सेट परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र सेट एक्झाम साठी आपण काम करायला सुरुवात करूया. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला डॉक्टर DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वाद तुमच्या सर्वांवर असावी, आमच्यावर असावी. स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन आज नवीन वर्ष सुरू होत आहे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षी आपण नवीन संकल्प करून यश संपादन करूया. लवकरात लवकर महाराष्ट्राची सेट एक्झामचा जाहिरात येणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्र सेट परीक्षा होईल अशी एक अंदाज आहे. येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झाम मध्ये तुम्हाला सर्वांना मोठं आणि घवघवीत यश मिळालं पाहिजे. आणि सध्या नेटचा परीक्षा सुरू आहे. काल परीक्षा सुरू झाली होती 31 डिसेंबरला. आज आहे परीक्षा, उद्या आहे, परवा आहे. 7 तारखेपर्यंत नेटचा परीक्षा सुरू आहे. कृपया आपण नेट परीक्षा सिरियस पद्धतीने परीक्षा द्या. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा सुरू आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला रिझल्ट मिळावी ही समर्थ चरणी प्रार्थना करतो. आणि परवा कर्नाटकच्या सेट एक्झाम मध्ये 409 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले. आणि कालच झालेल्या कर्नाटकच्या TET परीक्षेत 45 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले. 45 विद्यार्थी. आणि आता लवकरात फेब्रुवारी महिन्यामध्ये CTET एक्झाम होणार आहे, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी. त्याच्यासाठी सुद्धा विद्यार्थी मला प्रेमाने सांगत आहे की सर तुम्ही CTET साठी क्लासेस घ्या, CTET साठी मार्गदर्शन करा. आणि परवा महाराष्ट्राचे TET झाले होते, त्याच्यासाठी व्हिडिओ तयार करावा असं इच्छा होती. परंतु वेळेच्या अभावाने खूप म्हणजे शाळेचे कामं आणि वैयक्तिक कामामुळे मी एवढं बिझी आहे की मला वेळ मिळाला नाही म्हणून माझ्याकडनं तो व्हिडिओ तयार करायचा झाला नाही. तरी सुद्धा मी व्हिडिओ तयार करण्याचे प्रयत्न करतो. मला मिळालेले एक अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करण्याची इच्छा व्यक्त करतो. कारण ह्या जे TET आहे, CTET आहे, सेट आणि नेट हे सगळं एज्युकेशन रिलेटेड ची एक्झाम्स आहे, शैक्षणिक रिलेटेड एक्झाम आहे. आणि ह्या परीक्षामध्ये मला मिळालेले जे अनुभव आहे, म्हणजे आतापर्यंत 38 वेळा मी TET परीक्षा पास झालो. 38 वेळा म्हणजे त्याच्यामध्ये 20 वेळा CTET एक्झाम आहे. कर्नाटकची TET, महाराष्ट्राची TET, आंध्राची TET, तेलंगणा TET, तामिळनाडू TET, केरळा TET. हे म्हणजे TET परीक्षा पास झाल्यानंतर तिथं मिळालेला अनुभव. आणि वेगवेगळ्या राज्यातील जो 36 वेळा सेट आहे आणि 4 वेळा जो नेट आहे आणि जो परवा झालेला सोलापूर विद्यापीठाकडून मिळालेले PhD, हे सगळे अनुभव फक्त माझ्याकडे न ठेवता मला मिळालेली माहिती तुम्हाला मिळावी ही एकच उद्देशाने मला व्हिडिओ तयार करायचा पूर्ण इच्छा आहे. आणि माझं मराठी तुमच्यासारखं शुद्ध नाही, तरी मराठी सांगत असताना त्याच्यातील जो भाव आहे, त्याच्यातील जो अर्थ आहे, तो आपण अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि उद्देश व्यवस्थित ठेवा. मला अजून एक सांगायचं की 2025च्या जो एक वर्ष होता, त्या एका वर्षात 10 वेळा मी परीक्षेचा फॉर्म भरलो होतो, वेगवेगळ्या परीक्षा, परंतु पेपर देता आला नाही मला. 2025 मध्ये मी एकही परीक्षा पास झालो नाही. कारण माझा जो प्रायोरिटी पेपर देण्यावरती नाही. आता मला मिळालेलं माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून तुमचा रिझल्ट कसं यायला पाहिजे ही इच्छा ठेवून मी व्हिडिओ तयार करीत आहे. म्हणजे तुमचा प्रायोरिटी तुम्ही कशावर ठेवताय हे त्याच्यावर तुमचं अवलंबून आहे. सो कृपया सेट साठी सहजरित्या परीक्षा घेऊ नका, सहजरित्या विचार करू नका. फुल प्रायोरिटी द्या, फुल त्याच्यावरती फोकस करा, फुल तुम्ही त्याच्यावरती डिपेंड राहून तो एक्झाम एकदा क्रॅक करा. आणि इतरांनी सांगतात म्हणून इतरांवरती न लक्ष देता तुमचा प्रायोरिटी काय आहे हे तुम्ही ठरवून तुम्ही परीक्षा द्या. एकदा रिझल्ट लागलं तर पूर्ण आयुष्य बदलतो, हे पूर्ण सत्य आहे. परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स भेटतो. आणि हे कॉन्फिडन्स कुठं मार्केटमध्ये भेटत नाही. एखादा परीक्षा पास झाल्यानंतर कॉन्फिडन्स आणि त्या कॉन्फिडन्सच्या सहाय्याने आपण आपलं जीवन जगू शकतो. हे केवळ तुमच्या समोर मी उदाहरण आहे. म्हणून
कृपया, मी तुम्ही म्हणता सर फक्त कन्नडमध्ये व्हिडिओ करताय, आमच्यासाठी करत नाही, मी तुमच्यासाठी करणारच. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, अगोदर मला इथलं विद्यार्थ्यांना करायचं आहे. मग त्याच्यानंतर मी मातृभाषा कानडी आहे म्हणून मी कर्नाटकच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी व्हिडिओ तयार करत होतो. तो एनी हाऊ यश मिळण्यासाठी आपल्याला छोटे छोटे रस्ता मधून जायचं नाही. यशाला छोटे छोटे रस्ता नसतात. मिळालेला जो समस्या आहे, मिळालेला जो एक अपॉर्च्युनिटी आहे, तो अपॉर्च्युनिटीचा वापर करून आणि जे काही प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत करत आपल्याला पुढे जायचं. आणि तेच यशासाठी मोठं राजमार्ग आहे. यशासाठी राजमार्ग असतो, यशासाठी शॉर्टकट मार्ग नसतो. मिळालेला जो अपॉर्च्युनिटी आहे, अवकाश आहे, त्याचा तुम्ही वापर करा आणि जे काही प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह करत करत पुढे जा. आणि तेच तुम्हाला यशापर्यंत नेणारे राजमार्ग आहे. जो येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झाम मध्ये आपण भरपूर प्रयत्न करूया आणि येणारा महाराष्ट्र सेट एक्झाम 100% तुम्हाला रिझल्ट भेटतो, त्याची पूर्ण गॅरंटी मी देतो. आता नेट एक्झाम चालू आहे, नेट परीक्षा द्या. सीटीटी एक्झाम साठी मला मिळालं काही अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करतो. आणि 19 तारखेला माझा बर्थडे होता, त्या दिवशी मी बिजापूरला गेलो होतो. 8 दिवस आम्ही तिथं दवाखान्यामध्ये राहिलो आणि त्या दिवशी माझा वाढदिवस. आणि जेव्हा मी घरी आलो दवाखान्यावरून, आणि तेव्हा शांतलक्ष्मी बोर्डवर अशी माहिती लिहिली होती, सरप्राईज गिफ्ट, विश यू मेनी मेनी more happy returns of the day appa, you are my life, I am very happy to write this, I am very happy to become your daughter. Also hearty congratulations to 403 students are qualified under Dr. DGK sir, thank you from शांतलक्ष्मी सर. अशी एक सरप्राईज गिफ्ट त्यांनी दिलेलं आहे. थँक्यू चिनू, थँक्यू शांतलक्ष्मी. आणि परवा झालेल्या महाराष्ट्राच्या सेट एक्झाम मध्ये 29 विद्यार्थी महाराष्ट्र सेट एक्झाम पास झालेले आहेत. त्यांच्याबद्दल मी बोर्डवरती माहिती लिहिलो होतो, त्यांच्या कथा मी सांगितलं होतो. आणि येणाऱ्या काळामध्ये एक्झाम मध्ये तुम्ही पास झाल्यानंतर तुमचा कथा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, गोव्यातील विद्यार्थ्यांना मी सांगून त्यांच्यातील आत्मविश्वास मी वाढवतो. तुमचं सेवा करण्याची संधी मला द्या. श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद माझ्यावर, तुमच्यावर, सर्वांवर असू द्या. आपण सर्वांनी भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशी स्वामींचे आशीर्वाद तुमच्यावर असू द्या. व्यवस्थित प्रयत्न करा आणि येणारे रिझल्ट आपण काढूया. एवढं सांगून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. महाराष्ट्र पुस्तक आणि जे महाराष्ट्राची सेट एक्झाम देणार आहात तुम्ही, त्याच्यासाठी ही एक मराठी मीडियमची पुस्तक आहे. कृपया ही पुस्तक प्लीज रेफर करा हे पुस्तक. आणि त्याच्यानंतर ही इंग्लिश मीडियम मधला व्हॅल्यूम 1 पुस्तक आहे आणि ही व्हॅल्यूम नंबर 2 पुस्तक आहे. हे तिन्ही पुस्तक पेपर 1 साठी वापर करावी ही नम्र विनंती. आणि एकदा रिझल्ट लागलं ह्याच्यासाठी थोडं आपल्याला खर्च करावा लागेल. थोडं तुम्ही खर्च म्हणू नका, ह्याला एक इन्व्हेस्टमेंट म्हणा. आपण एज्युकेशन फील्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलो तर त्याच्याने आपल्याला रिझल्ट भेटतो आणि त्या रिझल्टच्या सहाय्याने आपण आपलं जीवन उज्ज्वल रीतीने आपण जगू शकतो आणि जगू शकणार, जगायलाच पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब, हे महान कार्य त्यांनी करून दाखवलेलं आहे. तुम्हीही तुमच्या घरचा आंबेडकर आहात, तुमच्या घरचा तुम्हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहात. लक्षात घ्या, शिक्षणामुळेच तुमचं जीवन बदलणार आहे. त्यामुळे हे सर्टिफिकेट तुम्ही घ्याच. सर्टिफिकेट देण्यासाठी पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई पुणे विद्यापीठ तयार आहे आणि घेण्यासाठी तुम्ही तयार राहा. ते सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं पाहिजे आणि तुमच्या ज्ञानाने मिळालं पाहिजे. तुमच्या हक्काचं तो सर्टिफिकेट आहे. व्यवस्थितरित्या अभ्यास करा आणि रिझल्ट काढा. थँक्यू, नमस्कार.